जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात दिनांक 13 मार्च 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान दोन गाड्यांमध्ये झालेल्या धडकेत कट मारल्यावर दोघेही वाहनांवरील वाहन चालकांमध्ये मागील झालेल्या भांडणाच्या रागातून दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने वर्तणूक व एकमेकांविरोधात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली। परंतु शहरातील मोठा मारुती ते अंधारे चौक दरम्यान गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दोघी व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील कोणताही अनर्थ होऊ नये या उद्देशाने कारवाई करत दोन समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही या अनुषंगाने दोघेही समाजातील अपघात झालेल्या व्यक्तींच्या तक्रारीची नोंद करून घेतले असून काही व्यक्तींना देखील या घटनेत पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे। या संदर्भात नंदुरबार शहर परिसरात या घटनेवरून विविध समाज माध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवण्याचा काही व्यक्ती प्रकार करीत असून या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये व असा कुठलाही गैरप्रकार या दोन्ही समाजात न झाला असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली आहे। तर या सर्व प्रकरणाबाबत आज नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नंदुरबार जिल्हा अप्पा पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरातील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन या बैठकीत अप्पा पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी शहरातील दोन्हीही समाजातील सामाजिक वातावरण बिघडू नये व दोन्ही समाजात एकोपा कायम प्रस्थापित राहावा या उद्देशाने मार्गदर्शन केले। तसेच यावेळी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी देखील या आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे शांतता समितीच्या सदस्यांनी देखील या अशा खोट्या अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीने विरोधात पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी व काही शांतता त्याच्या समितीचे सदस्य किंवा अन्य व्यक्ती या सर्व प्रकाराला पाठबळ देत असतील तर अशांवर देखील कारवाई करण्याची मागणी शांतता समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली। या संपूर्ण घटनेसंदर्भात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी अधिकची माहिती दिली असून या घटनेसंदर्भात नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या व्हिडिओतून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडिओ अथवा मेसेजेस यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून दोघेही व्यक्तींना पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यू नंदुरबार। नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर निलेश देसले, नंदुरबार शहर। काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अंधारे चौक ते मोठा मारुती दरम्यान दोन गाड्यांमध्ये तत्कालिक एक छोट्याशा कटच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये अचानकच्या झालेल्या परिस्थितीवरून भांडण झालेलं होतं। त्या कटच्या कारणावरून ते तात्कालिक जे भांडण झालेलं होतं ते त्यांचं पर्सनल वैयक्तिकरित्या झालेलं भांडण होतं। त्यात काही असं की कोणतेही जाणूनबुजून झालेलं दोन धर्मांमध्ये दोन जातीमध्ये असं झालेलं कोणतं भांडण नव्हतं। पोलिसांनी तात्काळ त्याच्यातले जे त्या घटनेला कारणीभूत असलेले व्यक्ती होते त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन ती कडक जी कारवाई करायची होती ती कारवाई केलेली आहे। आणि त्याच्यात ज्या व्यक्तींनी जाणूनबुजून समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठी जे खोटी माहिती रुमर्स पसरवले होते त्यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। मी नंदुरबार शहरवासियांना एक पोलीस विभागामार्फत आवाहन करू इच्छितो की कोणीही व्यक्ती दोन समाजात तेढ निर्माण होईल, दोन धर्मात तेढ निर्माण होईल असं कोणीही अफवा पसरवत असेल तर त्याला कोणीही विश्वास ठेवू नका। कोणीही जाणूनबुजून आगामी सण उत्सवाच्या दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये व्हावा यासाठी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतील तर नागरिकांना असं कोणी माहिती देत असणार तर पोलिसांना त्यांनी तात्काळ माहिती द्यावी।